पाणी हे जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा माझ्या जीवनाचा घटक आहे. माझ्या गावातील समृद्ध आणि विविध पाणी स्त्रोतांचा मला अभिमान आहे. त्यांची जपणूक करण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव तत्पर असेल. माझ्या गावातील उपलब्ध पाण्याचा मी काटकसरीने वापर करीन. पाण्याची शुद्धता जपणे आणि त्याची वृद्धी करणे यातच माझे व पर्यायाने सर्व समाजाचे सौख्य व हित सामावले आहे. पाण्याचा बेदखल वापर तात्काळ थांबवीत आणि इतरांनाही तसे करण्यापासून परावृत्त करीन. शुद्ध पाणी व पाऊस पाणी संकलनासाठी सदैव कार्य करीन. पाणी जपणे हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी आटोकाट व मनपूर्वक झटण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. भूगर्भात पाणी जमा केल्याशिवाय जमिनीतून पाणी उपसण्याचा मला नैतिक अधिकारच नाही. माझ्या शेतातील घराच्या छपरावरील अंगणातील पाणी बाहेर वाहून जाणार नाही याची मी काळजी घेईन. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सातारा जिल्हा तर्फे अटल भूजल योजनेअंतर्गत दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी येथे मान खटाव आणि वाई तालुक्यातील अटल भूजल योजनेतील समाविष्ट गावांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवक, प्रगतिशील शेतकरी आणि सर्व संलग्न विभागातील अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम, उपविभागीय अधिकारी मान खटाव ह्या होत्या. सदर कार्यक्रमास 97 ग्रामपंचायतीतील एकूण 270 प्रतिनिधी म्हणजे सरपंच, ग्रामसेवक, प्रगतिशील शेतकरी असे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अटल भूजल योजनेविषयीची माहिती देण्यात आली. 2 वर्षात झालेल्या कामांचा आढावा देण्यात आला. या आढाव्यानंतर शेतकऱ्यांकडनं, ग्रामस्थांकडनं, ग्रामपंचायतीकडनं गावात अटल भूजल योजनेत काय अपेक्षा आहे यासाठी किरकसाल येथील सरपंच श्री काटकर यांचं देखील मांडणी झाली. या व्यतिरिक्त श्री अजित पवार, जलतज्ञ, सातारा यांचे देखील मार्गदर्शन झालं. या व्यतिरिक्त भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कामांची माहिती दिली व होणाऱ्या कामांचीही माहिती दिली. प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला आणि या तासात ग्रामस्थांची, सरपंचांची आणि ग्रामसेवकांची कुठल्या पद्धतीने अपेक्षा आहे, त्यांना कुठल्या गोष्टींची माहितीची गरज आहे किंवा त्यांनी कुठल्या पद्धतीचे काम करावे याविषयीची प्रश्न विचारले. याला वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातर्फे समर्पक उत्तर देण्यात आले. त्यांचं सर्व समाधान करण्यात आलं. अशा रीतीने
कालची कार्यशाळा मोठ्या उत्साहानं संपन्न झाली. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.